बऱ्याच वेळा आयुष्यात आपण काम लवकर पूर्ण करण्याच्या नादात एखादा शॉर्टकट मार्ग निवडत असतो. तोच शॉर्टकट मार्ग आपल्याला कधी कधी पश्चाताप करण्याची वेळही आणत असतो. असाच काहीसा प्रकार आज माझ्यासोबत घडला. हा स्विंग तयार करताना मला असं वाटत होतं की मी हा 2 दिवसातच कंप्लीट करून टाकावा. म्हणूनच त्या नादात मी फक्त बॅक साईडच्या नॉट्स घेतल्या आणि साईडच्या नॉट्स घेतल्याच नाही. साईडच्या नॉट्स मी नंतर घेऊन नंतर ते विनेल असं मी ठरवलं होतं. पण जेव्हा मी साईडच्या नॉट्स विणायला घेतल्या तेव्हा मात्र डिझाईन व्यवस्थित येत नव्हती. बऱ्याचशा नॉट्स मी सोडून नवीनही करण्याचा प्रयत्न केला, पण शेवटी 80% झुला कंप्लीट झालेला असताना पुन्हा सर्व काढून नवीन करणं अशक्य होतं. 2-4 नॉट्स चुकल्यामुळे डिझाईन थोडीशी चुकली, पण झुला मात्र खूप सुंदर झाला होता. एखादी खूप मेहनतीने आणि कष्टाने केलेली गोष्ट जर सक्सेस झाली तर होणारा आनंद हा खूप वेगळा असतो. हा झुला बनवताना घाई केल्यामुळे झालेले नुकसान आणि मेहनत करून मिळालेली एखादी मनासारखी गोष्ट, ह्या दोघी गोष्टींचा मला अनुभव मिळाला. म्हणजेच वाईट आणि चांगलं या दोन्ही गोष्टी मला यामुळे शिकायला मिळाल्या. जर तुम्हालाही असा स्विंग म्हणजे झुला बनवायचा असेल तर याची डिटेल प्रोसेस मी लवकरच अपलोड करणार आहे. स्विंग बनवण्यासाठी लागणारा सामान, वेळ आणि किंमत ह्या सर्व गोष्टी तुम्हाला येणाऱ्या ब्लॉगमध्ये मिळतील. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. भेटूया अशाच पुढच्या नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.